आजची सर्वात वाईट बातमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपले अजितदादा पवार त्यांचं आज निधन झालेलं आहे सकाळी. मला सुद्धा ही बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला. राजकारणाचं मला काय त्यातलं कळत नाही पहिली गोष्ट. पण अजितदादा हे माणूस म्हणून खूप म्हणजे खूप चांगले होते. गोरगरिबांसाठी झटणारे होते. तर त्यांचं व्यक्तिमत्व तर इतकं परखड होतं, की निर्भीडपणे ते बोलत होते. त्यामुळं त्यांचा तो एक स्वभाव मला खूप आवडायचा. आणि त्यात राजकारणात तर तर ते तरबेजच होते. राजकारणात त्यांची अशी छबी होती, की त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हते. अशी छबी राजकारणात त्यांनी उमटवली होती. आणि जनतेच्या मनात तर त्यांनी इतकं खोल घर केलेलं होतं. हे जनता हे कधीच विसरणं शक्य नाहीये. आणि मन पण मानत नाहीत, की आज अजितदादा आपल्यात नाहीयेत. त्यांची भाषणं पहा मला आता आम्ही स्त्रिया आम्हाला तर ज्या ठिकाणी त्यांची सभा असेल, ज्या ठिकाणी त्यांची भाषण असेल, त्या ठिकाणी तर काय आम्हाला जाऊन ऐकता नाही आलं. पण आता मोबाईलमुळे सुविधा सोप्या झालेल्या आहेत. ह्या मोबाईलमध्ये मुळे आम्ही लाईव्ह ऐकू शकत होतो आम्ही या घरी बसून. तर त्यांचं भाषण त्यांचं वक्तृत्व असं होतं, की ऐकतच राहावा असं वाटायचं. ते रागवायचे. त्यांचा स्वभाव असा थोडा रागीट होता, पण ते चांगल्यासाठी रागवायचे आणि जनतेला, लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना कधीही त्यांचं रागवण्याचा कधीही राग नाही आला. उलटं हेवा वाटायचा, की आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी दादा असं आपल्याला ओरडतात, बोलतात. त्यामुळे खूप आणि आता तर टीव्हीवर मी पाहते तर ते दृश्य आहेत ना, मला पाहवत सुद्धा नाही आहेत, की इतका त्यांच्या त्यांचा आक्रोश मोठा आहे, की ते पाहता क्षणी डोळ्यात पाणी येतं. इतकं म्हणजे आता मला सुद्धा की शब्दसुद्धा सुचत नाहीयेत. पण मी त्या एवढंच सांगू शकेल, की स्वामी समर्थ महाराज ना विनंती मी करेल, की देवा परमेश्वरा त्यांच्या घरच्यांना की घरच्यांना ह्या गोष्टीला सामोरे जाण्याची ताकद दे आणि हे दुःख सहन करण्याची ताकद दे आणि त्यांच्या आत्म्यास आपण सगळे 2 मिनिटं उभे राहून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हे ईश्वरचरणी प्रार्थना करूयात.